श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. परमपूज्य ऐकृत सिद्धारूढ वैभव बेल 7वा भाग 2. सिद्ध पुरुषांच्या वाणीत हरिनाम मुरलेले असते, त्यामुळे ती अत्यंत मधुर व प्रभावशाली असते. एके दिवशी चैतन्य महाप्रभू आपल्या अनुयायासह भजन करीत वाटेने जाऊ लागले असता गंगा तीरी कपडे धुत असलेल्या एका परिटाकडे त्यांचे लक्ष गेले. लगेच त्याच्याकडे जाऊन ते बाबा हरी बोल, हरी बोल, हरी बोल असे त्याला म्हणाले. तो म्हणाला, मी गरीब आहे. माझ्याजवळ सुद्धा नाही. तुम्ही पुढे चला. तरी पण बाबा तुझ्यापासून मला पैशाची अपेक्षा नाही. फक्त त्रिवार हरी बोल म्हणजे मी चलतो. असे म्हणून चैतन्य तेथेच थांबले. तेव्हा अहो मला बायको पोरे आहेत. तुमच्यासारखे भजन करीत फिरणे माझ्यासारख्याला कसे जमेल? उगाच तुम्ही माझ्या मागे लागू नका. पुढे व्हा. त्यावर चैतन्य पुन्हा म्हणाले, बाबा हरी बोल, हरी बोल, हरी बोल, नाही तर मी येथून हलणार नाही. तेव्हा नाईलाजास्तव त्या परिटाने त्रिवार हरी म्हटले. तोच त्याच्या हृदयात हरिप्रेमाचा संचार होऊन तो नाचू लागला. त्यावर चैतन्य महाप्रभू तेथून पुढे चालले. पुढे तो परीट त्यांचा भक्त बनला. नवद्वीपाच्या जवळपास जगाई व मदाई या नावाचे दोघे सख्खे बंधू राहत होते. ते स्वभावाने अत्यंत क्रूर असून त्यांनी अनेक लोकांचा खून केला होता. लोकांना फसविण्यात ते मोठे कुशल होते. बोगद्यातून आगगाडी जाऊ लागली असता प्रथम अंधार पाहून कसेसेच वाटते. तेच काही वेळ निघून गेल्यावर त्यातही मनुष्याला एक प्रकारची गंमतच वाटू लागते. तद्वत मनुष्य अन्यायाने वागत चालला असता प्रथम प्रथम मन कचरते. पुढे त्यातच तो रमून जातो. एके दिवशी महाप्रभूंचा परममित्र निताई हा त्या वाटेने जात असता जगाईने त्यावर गाडग्याचा तुकडा जोरात फेकला. तो निताईच्या कपाळाला लागून मोठी खोक पडली व कपाळ रक्तबंबाळ झाले. तेव्हा मदाईने आपल्या भावाला, संन्याशाला मारून तुला काय मिळणार आहे? बिचारा जाऊ दे, असे म्हणून निताईचे रक्षण केले. इतक्यात चैतन्य तेथे आले आणि माझ्या निताईचे रक्षण केलेस. खरोखर तू फार फार चांगला आहेस, असे म्हणून त्यांनी मदाईला प्रेमालिंगन दिले. तोच त्याच्या वृत्तीत पालट पडला. त्यावर जगाईची पाठ थोपटून यापुढे असे कृत्य करू नकोस असे चैतन्यांनी त्यास सांगितले. तोच जगाई त्यांच्या पायी लागला. तेव्हापासून जगाई व मदाई हरिभजनी लागले. आतापर्यंतचे आपले पाप धुण्याकरिता चैतन्य महाप्रभूंच्या आज्ञेनुसार ते रोज गंगा तीरी जाऊन जनसेवेत तत्पर राहू लागले. त्यांनी स्वहस्ताने दगड गोळा करून गंगेवर एक घाट बांधला असून तो मदाई घाट म्हणून अद्यापि नदिया गावी प्रसिद्ध आहे. सिद्ध पुरुष स्पष्ट वक्ते असतात. अक्कलकोट स्वामींच्या जवळ एकदा विष्णुबुवा नावाचे एक विद्वान गृहस्थ दर्शनास गेले असता त्यांनी महाराजांना ब्रह्मपदी वृत्ती तदाकार कशाने होते असा प्रश्न केला. परंतु महाराजांनी त्या समयी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. फक्त उठ, चालता हो, असे ते म्हणाले. त्यावर तेथून ते परतले. मुक्कामाच्या ठिकाणी आल्यावर विष्णुबुवांना वाटले, ज्या अर्थी त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही, त्या अर्थी उगीचच्या उगीच त्यांची कीर्ती झाली असावी, असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. त्याच रात्री विष्णुबुवांचे स्वप्नात हजारो विंचू अंगावर चढून दंश करीत आहेत असे दिसले. त्या समयी मेलो मेलो म्हणून ते किंचाळू लागले. त्यांची बोबडीच वळली. इतक्यात त्यांच्या सोबत फिरणारा माणूस जो जवळ झोपला होता तो खडबडून जागा झाला. त्याने बुवांना हलवून जागे केले. त्यावर आपण महाराजांना नावे ठेवली. त्याचे तर हे फळ नसेल ना, अशी शंका विष्णुबुवांच्या मनात आली. दुसरे दिवशी पुन्हा ते महाराजांच्या दर्शनार्थ गेले.
त्यांना उद्देशून महाराज म्हणाले, हात गाढवा, ब्रह्मपदी वृत्ती तदाकार होणे ही गोष्ट काय सोपी आहे? स्वप्नात विंचू अंगावर चढले म्हणून तू घाबरून बोंब मारलीस आणि सोबतच्या इस्माने तुला सावध करावे लागले. वेदांताच्या लांब लांब गोष्टी करतोस. भोळ्या बावड्या लोकांप्रमाणे मी पण फसेन असे तुला वाटले होते. खरोखर तू मूर्ख नव्हेस तर पडत मूर्ख आहेस. जगभर प्रवचन करीत हिंडतोस. सर्वजण आपल्याला मान देतात. या धुंदीत असणाऱ्याची वृत्ती ब्रह्मपदी तदाकार कशी होणार? त्यासाठी प्रथम मनाला झिडकारून टाकावे लागते. महाराजांच्या या खणखणीत बोलण्याने विष्णुबुवा सावध झाले. यावेळी महाराज अवतारी पुरुष असल्याची त्यांना खात्री पटली. त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावर महाराजांनी लगेच त्यांचे समाधान केले. राजे मालोजीराव यांनी दर गुरुवारी अक्कलकोट महाराजांच्या दर्शनास जायचे ठरविले. त्याप्रमाणे पहिल्या गुरुवारी हत्तीवर बसून ते सेवकांसह महाराजांच्या दर्शनार्थ निघाले. ठिकाणाजवळ पोहोचले. इतक्यात महाराज आसनावरून चटकन उठले आणि रस्त्यावर येऊन उभे राहिले. त्यावेळची त्यांची मुद्रा गंभीर होती. एकसारखे टक लावून ते मालोजीरावांकडे पाहू लागले. तोच मालोजीराव हत्तीवरून उतरून अनवाणी पायांनी महाराजांजवळ गेले. इतक्यात महाराजांनी मालोजीरावांच्या थोबाडीत दिली आणि म्हणाले, तुझे मोठेपण तुझ्या घरात. इकडे अपराधी म्हणून यावयाचे तर डामडौल कशाला हवा? त्यावर मालोजीरावांनी क्षमा मागितली. त्यानंतर दर गुरुवारी महाराजांच्या दर्शनाला ते पायी जाऊ लागले. सिद्ध पुरुषांची वाचा सिद्धी अमोघ असते. एके दिवशी एक बाई सिद्धारूढ महाराजांच्या दर्शनाला आली आणि म्हणाली, महाराज, मला संतती होण्याकरिता आशीर्वाद द्या. चंदनाचे झाड निरुपद्रवी असते आणि परिपूर्ण परोपकारी असते. त्याप्रमाणे संत समजावे. चंदनाच्या झाडाच्या बुडाशी घुशी पोखरतात. झाडाच्या अंगाला साप वेटोळे घालून बसतात. फांद्यावर पक्षी बसून किलबिल करतात, फळे खातात. एकूण चंदनाच्या झाडाला थोडा सुद्धा निवांतपणा नाही. त्याचप्रमाणे संतांच्या आसपास राहणारी माणसे त्यांना हर तऱ्हेने छळतात. टवाळखोर लोक त्यांची निंदा करतात. संसारत्रस्त दुःख निवारणार्थ सारख्या तक्रारी सांगतात. त्यामुळे त्यांना क्षणभर देखील विश्रांती मिळत नाही. महाराजांनी त्या बाईला एक केळे दिले आणि आता घरी जा. रोज तुळशीच्या झाडाला रोज तुळशीच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालण्याचा नेम कर. जेव्हा तुळशीचे झाड वाळेल तेव्हा तुझी इच्छा पूर्ण होईल, असे सांगून तिची पाठवणी केली. त्याप्रमाणे पुढे लवकरच तिची मनोकामना पूर्ण झाली. नारायण महाराज जालवणकर हे ब्रह्मावतास होते. तेव्हा त्यांच्याजवळ बरीचशी शिष्यमंडळी होती. त्यात महादेव बाटपट नावाचा एक इसम होता. प्रत्येकांना नावे ठेवणे हा त्याचा स्वभाव असे. महाराजांची पण ते कसे बोलतात, कसे बसतात, कसे चालतात याची त्यांच्या माघारी तो कधी कधी नक्कल करीत असे. मुमुक्षत्वाशिवाय गुरुबोध श्रवण केला असता मेदरी टोपलीत पाणी साठविण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे मनुष्याने ऐकलेला बोध फुकट जातो. त्याप्रमाणे नारायण महाराजांच्या बोधाचा महादेवावर काहीच परिणाम झाला नाही. एके दिवशी महाराजांचा पोशाख घालून तो आरशात आपण कसे काय दिसतो हे पाहत होता. इतक्यात बाहेर गेलेले महाराज एकाएकी येऊन तेथे हजर झाले व म्हणाले, महादेवा, तुझ्या उन्मत्तपणामुळेच तू मुका होशील. लगेचच तो मुका झाला. पुढे तो महाराजांना शरण गेला आणि या उपवर पुन्हा अशा खोड्या करणार नाही. तुमच्या आज्ञेनुसार वागेन, असे त्यांच्या पुढे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याला वाचा आली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.